उजळणी होईल, नाही का. आपण विसरतो की प्रभूला जेव्हा आपण स्वीकारलं तेव्हा मी काय दिले, त्याला वचन काय दिलेलं ना, की माझा जीव गेला तरी मी तुला सोडणार नाही. बरोबर की नाही? हालेलुया. मग योहान 3 अध्याय बघा. देवाच्या राज्यात जाण्यासाठी प्रभू खुद्द सांगतो की आपल्याला वरून जन्मल्याशिवाय त्याच्या राज्यात जाता येत नाही. तिसरा अध्याय वचन 3 ते 5 आपण 6 आपण वाचू, 7 पर्यंत वाचू. 3 ते 7. योहान 3 अध्याय वचन 3, पान नंबर 1272. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, वरून जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहण्यास समर्थ नाही. निकदेम त्याला म्हणाला, माणूस म्हातारा असता त्याला जन्म कसा घेता येईल? दुसऱ्यांदा आपल्या आईच्या पोटात जाऊन त्याला जन्म घेता येईल काय? येशूने उत्तर दिले, मी तुला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात जाण्यास समर्थ नाही. जे देहापासून जन्मलेले ते देह आहेत आणि जे आत्म्यापासून जन्मलेले ते आत्मा आहेत. तुम्हाला वरून जन्मले पाहिजे हे मी तुला सांगितले म्हणून नवल मानू नको. वारा त्याला पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तो ऐकतोस, परंतु तो कोठून येतो व कोठे जातो हे तुला ठाऊक नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला तो तसाच आहे. हालेलुया. आपण बऱ्याचदा हे वचन वाचलं असेल, पुन्हा उजळणी करू की आपण देहानं कसे जन्मलो. गेल्या वेळेला आपण पाहिलं ना, आपण देहानं कसे जन्मलो. मी सांगितलेलं कसे जन्मलो. वरून पडलो, माकडापासून झालो. कसे झालो? आई आणि बापा, आपले बाबा एकत्र आले आणि त्यांची बीजं, पुबीज आणि स्त्रीबीज ही एक झाली आणि त्यातून आपला देहाचा जन्म झाला. हे शरीर त्या बीजानं जन्मलं. दैहिक बीजानं आपलं हे शरीराला जन्म दिला. आईच्या गर्भातून आपण जन्मलो. हा आहे देहाचा जन्म, शरीराचा जन्म. कळतं ना मी काय सांगतो ते? असेच नाही पडलं ना कोणी? नक्की. तसाच वरून जन्म आहे. वरून म्हणजे देवाच्या राज्यापासून, देवापासून. तो जन्म असा की देवानं आपल्याला आत्म्यानं आणि त्याच्या शब्दानं जन्म दिला. 2 गोष्टी पाहिजेत. जसं देहाचा जन्म होण्यासाठी 2 गोष्टीची गरज होती. आईचं बीज आणि बापाचं बीज एकत्र झालं तेव्हा आपण जन्मलो. तसंच वरून जन्मण्यासाठी देवाचा आत्मा आणि देवाचा शब्द 2 गोष्टी एकत्र झाल्या म्हणजे आत्म्याचा जन्म होतो. प्रभू येशूचा जन्म कसा झाला? मरीवरती आत्मा आला ना, परस्पराची सावली तिच्यावर झाली आणि देवाचं वचन तिनं घेतलं की तुझ्या शब्दाप्रमाणे मला होवो. ह्या 2 गोष्टी एकत्र झाल्या आणि प्रभू येशूचा जन्म झाला. त्याला मानवी बाप नव्हता, तो आत्म्यानं जन्मलेला होता, त्यामुळे त्याच्यामध्ये पाप नव्हतं. जेव्हा आपण देहानं जन्मतो तेव्हा आपण पापी स्वभावामध्ये जन्मतो. आदामापासून मरण आलं. एकानं पाप केलं आणि त्या पापापासून सर्व मानवजात पापी झाली आणि पापाद्वारे मरण आलं. म्हणजे देहाने आपण जन्मलो तर आपण मरणार आणि देह सोडला तरी आपण नरकात जाणार आणि सर्वकाळचं मरण तिकडे आहे, जिथे किडा मरत नाही आणि अग्नी विझत नाही. जायचंय कुणाला? मेणबत्तीवर हात ठेवून बघा 5 मिनटं, 5 सेकंड ठेवा. चुलीत हात घालून ठेवा थोडा वेळ. चालेल? मग नरकात सर्वकाळचं मरण
तर सर्व काळचं अग्नीत जळणं आपल्याला चालेल का? नाही. प्रभू येशू आपल्याला त्या मरणापासून वाचवण्यासाठी आला. पण तर आपण त्याला कसं घ्यायचं? तर आत्म्याने जन्मल्याशिवाय आपल्याला तिथे जाता येत नाही. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, वरून जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहण्यास समर्थ नाही. आपण जगाच्या राज्यात जन्मलो, आपण जगाचं राज्य पाहतो, कारण आपल्याला देहाचे डोळे आहेत. ह्या डोळ्याने आपण कोणतं राज्य पाहतो? जगाचं राज्य. ह्या कानाने आपण कोणतं राज्याचं ऐकतो? जगाच्या राज्याचं. पण जेव्हा आपण वरून जन्मतो तेव्हा आपल्याला आत्म्यानं जन्म होतो. तो आत्मा देवाच्या राज्याच्या गोष्टी जाणतो. त्यामुळे आपल्याला आत्म्यानं जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात जाता येत, पाहता येत नाही, अनुभवता येत नाही. म्हणजे देवाच्या राज्याचा अनुभव आपल्याला इथे घ्यायचा आहे. मेल्यावरती होणारच आहे. पण सार्वकालिक जीवन कधी सुरू होतं? मेल्यावर. तू प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवशील, त्याला अंगीकारशील, तर तुला देवाची लेकरं होण्याचा अधिकार होईल. हालेलुया. त्याच्यावरती विश्वास ठेवणं एवढंच नाही, तर त्याचा अंगीकार करणं, त्याला स्वीकारणं. विश्वास पण आहे, कृती पण आहे. विश्वासाला कृतीची जोड हवी, ना तर विश्वास मेलेला आहे. बरोबर की नाही? मग जेव्हा तू प्रभूला स्वीकारतो तेव्हा तुझा आत्म्याने जन्म होतो आणि तू नवीन होतो. आदामाची जात निघून जाते आणि ख्रिस्त येशूच्या वंशामध्ये आपल्याला गणलं जातं. अब्राहमाच्या वंशाचे आपण वारीस होतो, आशीर्वादांचे वारीस होतो. त्यामुळे आपल्याला आशीर्वाद येऊन गाठतात. आपण काय केलं की आपल्याला आशीर्वादाने येऊन गाठावं? कोणती पुण्यकर्म केलेली? आपण काय केलं की आशीर्वाद येऊन आम्हाला गाठलं? फक्त ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आणि त्याच्या मागे चाललो. आशीर्वाद आमच्या मागे येत राहिले. बाकी काय केलं सांगा मला? काय केलं? नाही. त्याच्यावरती विश्वास ठेवला, त्याच्या आज्ञा पाळत गेलो, त्याच्या मागे चालत गेलो. आज्ञा पाळणं म्हणजे त्याच्या मागे चालणं, त्याची वाणी ऐकणं. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सर्व काळचं जीवन देतो आणि कोणीही त्यांना माझ्या हातातून हिसकावू घेणार नाही. हे देवाचं वचन आहे. मी त्यांना सर्व काळचं जीवन देतो. तर इथे येशू उत्तर देऊन म्हणतो, मी तुला खचित खचित सांगतो, वरून जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहण्यास समर्थ नाही. निकोदेम म्हणजे त्यावेळचा परुषी, यहुद्यांचा अधिकारी, येशूला म्हणाला, माणूस म्हातारा असता त्याला जन्म कसा घेता येईल? त्याला समजलं नाही, कारण तो जगातला होता. त्याला शास्त्र माहिती होतं, नियमशास्त्र माहिती होतं, परंतु येशू काय बोलला हे त्याला समजलं नाही. तेव्हा त्याने येशूला म्हटलं, मी काय म्हातारा असताना पुन्हा आईच्या गर्भात घुसू का काय? पुन्हा तिकडनं जन्म घेऊ का काय? कारण येशू म्हटलं, पुन्हा नव्याने जन्मल्याशिवाय तुला देवाच्या राज्यात जाता येणार नाही. पण त्याला समजलं नाही. येशू वरील गोष्टी बोलत होता, तो जगाच्या गोष्टीने विचार करत होता. हालेलुया. दुसऱ्यांदा आपल्या आईच्या पोटात जाऊन त्याला जन्म घेता येईल काय? तेव्हा येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात जाण्यास समर्थ नाही. प्रभू त्याला सांगतो, पाण्यापासून म्हणजे बाप्तिस्मा घेतल्या वाचून आणि आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात जाण्यास समर्थ नाही. जे देहापासून जन्मलेले ते देह आहे. आईबापापासून जन्मलेले तर काय आहे? देह आहे, माती आहे. मातीला मिळणार, कारण आदामाला मातीचं निर्माण केलेलं ना, ती मातीला जाणारच.
आणि जे आत्म्यापासून जन्मले आहे तो आत्मा आहे. ह्यामध्ये कोण आहे? देवानं काय ठेवलेलं आहे? आत्मा. पण कुणाला मिळेल? जो प्रभू येशूला स्वीकारतो त्याला. नाहीतर त्याच्यामध्ये आत्मा नाही, कोमामध्ये आहे, म्हणजे त्याचा आत्मा काम करत नाही, मेलेला आहे. मोजा बघितलाय? मोजा कसा असतो? मोजा हाताला मोजा घालतात की नाही तुम्ही काम करताना? कधी कधी गवंडी लोकांना माहीत असेल. मोजा कोणत्या आकाराचा असतो? मोजा कोणत्या आकाराचा असतो? हाताच्या. मोजाला किती बोटं असतात? 6 नाही ना, 4 नाही. म्हणजे मोजाचा आकार हाताच्या आकारासारखाच आहे. म्हणजे मोजाला हाताच्या प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलेलं आहे. बरोबर? मोजा कशासाठी निर्माण केलेला आहे? हातासाठी. हवा घातली तर, माती घातली तर तो मेलेला आहे. नाही का? असं मोजामध्ये हात नसेल तर कसं असतं मोजा? मेलेला आहे. पण जेव्हा त्याच्यात हात घुसतो तेव्हा काय होतं? तो जिवंत होतो. तसाच हा मोजा आहे. हा काय आहे? मोजा. पण येशू शिवाय हा मेलेला आहे. समजलं का? प्रभू येशू शिवाय मेलेला आहे. कारण ज्याला पुत्र आहे त्याला जीवन आहे, ज्याला पुत्र नाही त्याला जीवन नाही. मग हा मेलेला आहे, त्याला जिवंत करण्यासाठी काय करावं लागेल? हा? कोणतरी घुसवावं लागेल त्याच्यात. पण आधी जुना घुसलेला तो काढायला लागेल की नाही? जुना जो घुसलेला आहे तो काम करत नाही, त्याच्यात हवा घुसली, हवा. मोजा रिकामी असतो का? हा? मोजा रिकामी असतो का? हात नसतो त्याच्यामध्ये तेव्हा काय असते त्याच्यात? हवा. मग जेव्हा हात घुसतो तेव्हा हवा कुठे जाते? मग जेव्हा येशू घुसतो तेव्हा जुना मनुष्य कुठे जातो? हा, तो आहे बाप्तिस्मा. हालेलुया. समजतं का? सोपं उदाहरण तुम्हाला दिलं. जन्म मरेपर्यंत लक्षात ठेवा की मी मोजा आहे. येशू माझ्यात जेव्हा येतो तेव्हा मी जिवंत असतो. हालेलुया. माझा जुना मनुष्य मेला, मी आत्म्याने नवीन जन्म घेतला. ख्रिस्त माझ्यामध्ये राहायला आला, त्याचा स्वभाव माझ्यामध्ये आला, त्याचे प्रेम माझ्यामध्ये आलं. मी त्याला भरून घ्यायचं आहे. आता भरून घ्यायचं की नाही आपल्यावरती आहे. नाही तर जुना मनुष्य घुसायला बघतो रोज ना. जुना मनुष्य काय करतो? मला घुसू दे. पण नाही, प्रभू काय सांगतो? जो मला अनुसरतो त्याने स्वतःला, आपल्या जुन्या स्वभावाला नाकारावे. लूक 9:27. लूक 9:27 ना, बघा. लूक 9:27. लूक 9:23. आणि तो सर्वांना म्हणाला, जर कोणी माझ्या मागे यायला इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे चालावे. तो सर्वांना म्हणाला. येशू कोणाला म्हणतो? कुणाला बोलवतो रे येशू? सर्वांना. येशू पुढे जातपात नाही. येशू धर्म तयार करण्यासाठी नाही आला. येशू ख्रिश्चनांचा प्रभू नाही आहे. येशू सर्व मानव जातीचा प्रभू आहे की नाही? आपलं काय धर्म बदलला? आपण धर्म कोणी दिलेला?
आपल्याला धर्म कोणी दिलेला? आपल्या आईबापानं. आईबापानं दिला की नाही? त्यांना कोणी दिला? त्यांच्या आईबापानं. त्यांना कोणी दिला? त्यांच्या आईबापानं ना. पण येशू आपल्याला धर्म नाही द्यायला आला. येशू आपल्याला स्वतःला द्यायला आला. स्वतःला आपल्याला माणूस बनवण्यासाठी आला. काय बनवण्यासाठी आला? आपण येशू आपल्यामध्ये नसेल तर आपण कशासारखे असतो? जर माझ्यामध्ये येशू नाही तर मी कोणासारखा आहे? अहो, जनावरासारखा, किंवा त्यापेक्षा निपरवड. जी माणसं आज करतात ती जनावरं करत नाही. करतात का जनावरं माणसासारखं? बघा, न्यूजपेपर वाचून बघा, जनावरं बरी की माणसं बरी? एक पेपर घ्या, महाराष्ट्र टाइम घ्या, लोकसत्ता घ्या, पुढारी घ्या, तुम्हाला आवडतो तो घ्या, आणि त्याच्यामध्ये बघा जनावरं बरी की माणसं बरी. असं का? काय एवढा माणूस अधोगतीला गेलेला आहे? कारण त्याच्यामध्ये जे पाहिजे ते त्याच्यात नाही. त्याच्यामध्ये जे असं मोजामध्ये हात असायला पाहिजे तो हात नाही आहे, त्यामुळे तो काम नाही करत. मग त्याच्याने चांगलं होईल की वाईट होईल? वाईट होईल. कारण त्याच्यामध्ये कोण राहतो? वाईट राहतं, जुना माणूस राहतो. हालेलुया. त्यामुळे प्रभू सांगतो, जो मला अनुसरायला पाहतो, सर्वांना बोलवतोय, देवाला कोणती जात नाही. जो त्याला स्वीकारतो त्याचं तारण होतं. जो मला अनुसरू पाहतो त्याने माझ्या मागे यायला इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे. रोज काय करायला लागेल? ह्या पंजामध्ये मी राहिलं तर काय होईल? मोजामध्ये नीट काम करणार नाही, स्वार्थ येईल ना. पण जेव्हा तो येतो तेव्हा मी नीट वागतो, मला चांगलं वाईट कळतं की नाही. त्यामुळे प्रभू सांगतो, त्या मीला रोज नाकारा, त्या जुन्या मनुष्याला रोज नाकारा आणि मला भरून घ्या. ही रोजची क्रिया आहे. बाप्तिस्मा घेतला म्हणजे झालं असं नाही. जो शेवटपर्यंत टिकेल तोच. म्हणजे बाप्तिस्मा फक्त सुरुवात आहे, पण आत्म्यानं भरणं, आत्म्याचा बाप्तिस्मा रोज आहे. आणि देव आपल्याला देतो पण आपण घेत नाही. देवाने आत्मा ओतलेला आहे की नाही? मग भरायचं काम कोणाचं आहे? मग भरत का नाही? कारण काहीतरी आधीच भरलेलं आहे. पेल्यामध्ये पाणी असेल तर मी तेल टाकू शकतो का? मला रिकामी पाहिजे ना भरण्यासाठी. मग प्रभूला आपण रोज कसे पाहिजेत? सकाळी रिकामी. त्यासाठी स्वतःला नाकारावं लागेल रोज. माझी इच्छा नाही, तुझी इच्छा हो, हे नाकारणं. प्रभू तुला काय पाहिजे? तू काय सांगतोस? तुझं वचन काय सांगतो? हालेलुया. सोपा आहे का? मार्ग सोपा आहे? अरुंद आहे, कठीण आहे. फार थोडक्यांना तो सापडतो. मग त्या थोडक्यामध्ये आपण असायला पाहिजे का? काय करावं लागेल? रोज मला मरावं लागेल. पौल सांगतो, मी रोज मरतो. हालेलुया. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा. रोज प्रत्येक दिवसाचं दुःख आहे, त्या दिवसाचं दुःख त्याला पुरे. प्रत्येक दिवशी आपला झगडा आहे, दुःख आहे की नाही? रोज अपमान आहेत, निंदा आहे, छळ आहे, चलता है. पण संध्याकाळी प्रभू तू माझ्याबरोबर होतास, तू मला सोडवलंस. हालेलुया. ती शाश्वती रोज असली पाहिजे. सकाळी भरून घेतलेलं संध्याकाळपर्यंत पुरलं पाहिजे. जसा मोबाईल आपण चार्ज करतो, तो भरतो की नाही चार्जने, मग तो वापरतो ना आपण. संध्याकाळी रिकामी होतो ना, मग झोपायचं, मग सकाळी उठून परत भरायचं. आत्म्याने
भरलेले व्हा. आत्म्याने भरलेले नसाल तर आत्म्याने चालू पण नाही शकणार. आत्म्याने चाला, पण त्याच्या आधी आत्म्याने भरायला पाहिजे ना. आणि आत्म्याने भरण्यासाठी आपल्याला रिकामी झालं पाहिजे, तर तो भरू शकेल. त्यासाठी प्रभू म्हणतो, कारण जो कोणी आपला जीव वाचवायला इच्छितो तो त्याला गमावील. जो आपला जीव वाचवायला इच्छितो तो त्याला गमावील, त्याचा नाश होईल नरकामध्ये. पण जो कोणी माझ्याकरता आपला जीव गमावील त्याला तो कमावील. हालेलुया. आहे तयारी? बघा, आपण प्रभूमध्ये बाप्तिस्मा घेतला, आज उजळणी करू की आपण विसरलो की काय? नाही ना. प्रभूसाठी मरण आलं तरी चालेल. आमेन. तेवढी तयारी पाहिजे. आमेन. वचन 25, कारण माणसाने सगळे जग मिळवून स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ होईल. सुंदर वचन आहे की माणसाने सारे जग कमावले, खूप पैसा आहे, खूप संपत्ती आहे, 7 पिढ्या पुरतील एवढी, 7च्या 70 पिढ्या पुरतील एवढी संपत्ती आहे, पण त्याने स्वतःचा जीव गमावला. जे भरवून घ्यायचं होतं त्याला भरलं नाही. काय भरलं? पैसे भरले. काय भरले? पैसे, जमीन, वासना, देहाची हाव, डोळ्याची हाव, संसाराची पुशारकी भरून घेतली. पण एक दिवस तो मेला तर त्याला काय लाभ? काय भरून घ्यायचंय? प्रभूला, येशू मला भर, तू माझ्यामध्ये रूपधारी हो. माझं ध्येय ते आहे, तुमचं ध्येय ते आहे, माझ्यामध्ये तू रूपधारी हो. हालेलुया. भलेही मला काही मिळो ना मिळो, तू दिलेला आहेस, पण मला पहिलं तू पाहिजे. मला तू आहेस तर सर्व काही आहे, तू नाहीस तर सर्व काही व्यर्थतांची व्यर्थता आहे. हालेलुया. दुसरीकडे प्रभू म्हणतो की तू माझ्यावर सर्व गोष्टींपेक्षा जास्त प्रेम कर, नाही तर तुला माझा शिष्य होता येत नाही. मत्ते 10:38. मत्ते 10:34 ते 39 आपण वाचू. अकराशे 1155 पान नंबर. मत्तई 10:34. मी पृथ्वीवर शांती स्थापायला आलो असे समजू नका. मी शांती स्थापायला आलो नाही तर तरवार चालवायला आलो. कारण मी फूट पाडायला आलो आहे, म्हणजे माणसाला त्याच्या बापाविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध, सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला मी आलो आहे. आणि मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही, आणि जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही, आणि जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. जो आपला जीव मिळवतो तो त्याला गमावील, आणि जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्याला मिळविल. हालेलुया. वचनं कठीण आहेत ना. मी पृथ्वीवर शांती स्थापायला आलो आहे असे समजू नका. मी शांती स्थापायला आलो नाही तर तरवार चालवायला आलो आहे. फूट पाडण्यासाठी आलो आहे, वेगळं करण्यासाठी आलो आहे. माझी मेंढरं आणि जगातले शेरडा आणि मेंढऱ्यांना वेगळे करण्यासाठी आलो आहे. कारण मी फूट पाडायला आलो आहे, म्हणजे माणसाला त्याच्या बापाविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध आणि सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला मी आलो आहे. आपण अनुभवतो की आपल्या कुटुंबातलं एक जण प्रभूमध्ये येतं तेव्हा सर्व कुटुंब त्याचं वैरी होतं की नाही? जगात होतं तेव्हा काहीही केलं तरी चालेल. तू दारू पी, नंगा नाच कर,
कुठेही फिर, किती वाजताही ये, सगळं चालत होतं. परंतु तोच माणूस जेव्हा प्रभूमध्ये प्रार्थनेला यायला लागतो तेव्हा तो येडा झाला सांगतात. येड लागलं त्याला. त्याला मारायला निघतात, त्याला घरातून बाहेर काढतात, त्याला मारतात. आपण अनुभवतो की नाही आपल्या गावामध्ये? मग प्रभूने सांगितलेलं बरोबर आहे की नाही? मग सत्य आहे, हे जीवनाचं सत्य आहे. मार्ग कठीण आहे. प्रभू म्हणतो माझ्यासाठी, माझ्या नामासाठी तुझा द्वेष होईल, छळ होईल, निंदा होईल, पण आनंद कर. काय करायचं आहे? आनंद कर, मी तुझ्या बरोबर आहे. एक गोष्ट आपल्याला ध्यानात धरायची, प्रभू माझ्या बरोबर आहे. तो मला सोडणार नाही, तो मला टाकणार नाही. मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. काय याचा अर्थ? प्रभूला घेतल्यावर आई बापांना टाकून द्यायचं आहे? मग काय आहे याचा अर्थ? जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. म्हणजे आपल्या कुटुंबाला सोडायला सांगितलंय का? नाही. बघा, याचं उदाहरण असं आहे, रात्री आपल्याला तारे दिसतात ना, चककताना खूप दिसतात ना. दिवसा का नाही दिसत? दिवसा तारे का नाही दिसत? हां, सूर्याचा उजेड ताऱ्यांच्या उजेडापेक्षा जास्त असतो. तारे आहेत की नाही? बरोबर. त्याचप्रमाणे माझी प्रभूवरील प्रीती एवढी पाहिजे की मला आईबापांचं प्रेम कमी पडलं पाहिजे, कमी वाटलं पाहिजे. आहेत, पण माझं प्रेम प्रभूवर जास्त आहे. आहेत ते, त्यांना सोडायचं नाही आहे, पण प्रभूचा प्रकाश एवढा आहे की ते चमकत नाहीत. त्यांचं प्रेम एवढं मला दिसत नाही. ठीक आहे, आहेत, पण मला प्रभूवरती जास्त प्रेम करायचं आहे. तू आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण हृदयाने, पूर्ण शक्तीने तुझा देव यहोवा, तुझा निर्माण करता ह्याच्यावर प्रेम कर. येशू सांगतो तू माझ्यावर सर्व गोष्टीपेक्षा जास्त प्रेम कर. आमेन. कठीण आहे. उजळणी करू ना, आपण शिष्य आहोत ना. हालेलुया. आणि जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. रोज प्रभूसाठी आपल्याला कष्ट आहेत. जग जे करतं ते आपण करत नाही, त्यामुळे आपलं दुःख आहे की नाही? शरीराला रोज मारावं लागतं ना. मोह येतात, निंदा होते, अपमान होते, स्वतःला कुदळायला लागतं. बरोबर की नाही? तोच आहे छळ, स्वतःला नाकारणं. त्यात दुःख असतं. परंतु ह्या देहाचं दुःख त्यापेक्षा आत्म्याचा आनंद जास्त असतो. जर देहाला कुदळलं तर आत्म्याचा आनंद असतो, पण जर आत्म्याला नाकारलं तर देहाला मरण असतं. मग दुःख आणि निराशा येते. जो आपला जीव मिळवतो तो त्याला गमावील, आणि जो माझ्याकरता आपला जीव गमावतो तो त्याला मिळवील. लक्षात ठेवायचं, प्रभूसाठी कधीही घाबरायचं नाही. जाने का है, आप जाने का? रेडी आहे काय का? किती राहायचं आहे त्यात? दीर्घायुष्यानं तो मला तृप्त करील, पण स्टेफनासारखं मला जावं लागलं तर? योहान 95 वर्ष जगला ना. स्टेफन किती वर्षाचा असताना मेला असेल? तरुण होता स्टेफन, नाही का? 30-35 तरी असेल, 42 असेल, 40 असेल. म्हणजे कसं मरायचं माझ्या हातात नाही, पण तयार असणं माझ्या हातात आहे. भलेही मी 80 वर्षाचा होऊन जगो, मरो, किंवा प्रभूसाठी आज मरो, मला तयार असलं पाहिजे.
रोज मला त्याला भरून घेतलं पाहिजे तर मी तयार आहे. जर त्याला भरून घेतलं नसेल तर मी तयार नाही. हालेलुया. लूक 14वा अध्याय. पासून आपण वाचू. 25 आणि 26 तीच वचनं आहेत, पण थोडं वेगळ्या प्रकारे लिहिलेली आहेत. पान नंबर 1249. 25 ते 27 वाचा. आणि त्याच्याबरोबर मोठे समुदाय चालले होते. तेव्हा तो त्यांच्याकडे वळून त्यांना म्हणाला, जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपला बाप व आई व बायको व मुलेबाळे व भाऊ व बहिणी यांचा आणखी आपल्या जीवाचाही द्वेष करीत नाही, तर त्याला माझा शिष्य होता येत नाही. जो कोणी आपला वधस्तंभ वाहत माझ्या मागे येत नाही, त्याच्याने माझा शिष्य होवत नाही. तीच वचनं आहेत, परत लिहिलेली आहेत. आणि त्याच्याबरोबर मोठे समुदाय चालले होते. किती मोठे समुदाय? मोठे म्हणजे किती माणसं असू शकतात? पुष्कळ, 1000 2000. कशासाठी चालले होते? तो बरं करत होता, तो भूत काढत होता. बरोबर की नाही? तुम्ही चमत्कार पाहिले, म्हणून तुम्ही माझ्या मागे येता. परंतु जे आत्मिक अन्न जे मी तुम्हाला देतो त्यासाठी श्रम करा, प्रभू म्हणतोय. माझ्यासाठी श्रम करा, माझी वचनं घेण्यासाठी श्रम करा. जर कोणी माझ्याकडे येतो व आपला बाप व आई व बायको व मुलेबाळे व भाऊ व बहिणी यांचा आणखी आपल्या जीवाचाही द्वेष करीत नाही. आपण करतो का आपल्या जीवाचा द्वेष? आपण सांभाळून ठेवतो ना, मी माझं मला ना, तर त्याला माझा शिष्य होता येत नाही. मग कसं काय? जो कोणी आपला वधस्तंभ वाहत माझ्या मागे येत नाही, त्याच्याने माझा शिष्य होवत नाही. कारण तुमच्यातला असा कोण आहे की तो बुरुज बांधण्याची इच्छा करीत असता तो पुरा करण्यापुरती ऐपत आपल्याजवळ आहे की नाही, याच्याबद्दल पहिल्यांदा बसून खर्चाचा हिशोब करीत नाही. बुरुज म्हणजे काय? बुरुज म्हणजे असं मोठं किल्ल्यावरती असतं ते, जिथून वरून पाहतो, टॉवर. बुरुज बांधण्यासाठी पैसे लागतात की नाही? लागतात. पण प्रभू सांगतो, तुमच्यातला असा कोण आहे की जो बुरुज बांधण्याची इच्छा करीत असता तो पुरा करण्यापुरती ऐपत आपल्याजवळ आहे की नाही, याबद्दल पहिल्याने बसून खर्चाचा हिशोब करीत नाही. त्याला बुरुज बांधायचा आहे, पण खिशात किती आहे तो मोजतो की नाही, की माझी ऐपत किती आहे, माझ्या बँकेत किती पैसे आहेत. 1000 असतील तेवढाच मी बांधू शकेन एका विटीचा. 1 करोड असतील तर थोडा मोठा बांधेन, 10 करोड असतील तर आणखी मोठा बांधेन. मग प्रभू सांगतो, माझ्या मागे यायचं आहे ना, मग पहिला हिशोब कर, तुझ्या खिशात किती दमड्या आहेत, तुझी डेअरिंग केवढी आहे. काय सांगतो प्रभू? माझ्या मागे येतोस, पहिला हिशोब कर की तुला किती किंमत मोजावी लागेल, ते तेवढी तुझ्याजवळ आहे का, तुझ्या खिशात किती पैसे आहेत, माझ्यासाठी तू किती पैसे खर्च करू शकतो, माझ्यासाठी तू किती दुःख सहन करू शकतो, माझ्यासाठी तू जीव देऊ शकतोस काय, माझ्यासाठी तू सर्व लोकांचा त्याग करू शकतोस काय, माझ्यासाठी तू रूढी परंपरा सोडतोस काय, माझ्यासाठी तू धर्म सोडतोस काय. पहिला हिशोब कर, जमेल का. नुसता बाप्तिस्मा घ्यायचा म्हणून घ्यायचा नाही, बाप्तिस्मा घेतल्याने आशीर्वाद येतात म्हणून बाप्तिस्मा घ्यायचा. मग संकट आले, दुःख आले की सोडून घेतात ना. बाप्तिस्मा घेऊन किती गेले?
पुष्कळ गेले, कारण हिशोब केला नाही. मला हिशोब करायचा आहे की मला शेवटपर्यंत टिकता येईल की नाही. दुःख येतील, संकट येतील, मी उभा राहू शकेन की नाही. हिशोब कर. वचन 29, नाही तर त्याने पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व त्याचा उपहास करू लागतील. त्याची कॅपॅसिटी ऐपत केवढी होती? फक्त पाया घालण्याची. बँकेत किती पैसे होते? फक्त बुरुजासाठी फक्त बाप्तिस्मा घ्यायची एवढी ऐपत होती त्याची. पण पुढे प्रभूसाठी दुःख सहन करण्याची त्याची ऐपत नव्हती. त्यामुळे त्याने पाया सोडून दिला, तसाच ठेवला. आणि मग काय झालं? पाहणारे सर्व त्याचा उपहास करू लागतील. मग लोक हसतील. बघा, हे प्रार्थनेला जात होते ना, बघा आता कसा फिरतोय, बघा या प्रार्थनेला जात होता ना, बघा तो काय करतोय. कारण हिशोब केला नाही, किंमत चुकवता आली नाही. म्हणून बाप्तिस्मा घेताना विचार करायचा, मी कशासाठी घेतोय? मला शेवटपर्यंत टिकायचं आहे म्हणून, मला प्रभू हवा आहे म्हणून. आणि प्रभूमध्येच सर्व काही आहे. प्रभूमध्ये आनंद आहे, प्रभूमध्ये आशीर्वाद आहेत, प्रभूमध्ये विसावा आहे, प्रभूमध्ये शांती आहे, प्रभूमध्ये सर्व आहे. प्रभूच्या बाहेर काहीच नाही. बघा, जाऊन प्रभूच्या बाहेर काहीच मिळणार नाही. हिशोब करायचा आहे, मला जमेल का? आता ज्यांनी ज्यांनी घेतला आहे त्यांनी हिशोब करा की मला आता जमतंय का कठीण वाटतंय. कारण सोपं नाही आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष गेली, चाललेत, कठीण आहे. पण मी सोडत नाही. हालेलुया. तो टिकून राहतो. दुसरं एक उदाहरण देते. ते म्हणतील, हा माणूस बांधू लागला परंतु त्याला तो पुरा करता आला नाही. अथवा दुसरे एक उदाहरण प्रभू देतो, वाचा 31 ते 35. अथवा असा राजा कोण आहे की तो दुसऱ्या राजाशी लढाईत सामना करायला जात असता पहिल्याने बसून विचार करीत नाही की जो 20,000 घेऊन आपल्यावर येत आहे त्याच्याशी आपल्याच्याने 10,000 घेऊन भिडवेल काय? जर नाही तर तो दूर आहे तोच हा वकिलांना पाठवून सल्ल्याच्या अटी विचारतो. तर त्याप्रमाणे तुमच्यातील जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याच्याने माझा शिष्य होवत नाही. 35 पर्यंत वाच. मीठ तर चांगले आहे, परंतु जर मीठ देखील बेचव झाले तर ते कसाने रुचकर होईल? ते जमिनीला किंवा खतालाही उपयोगी नाही. ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकायला कान आहे तो ऐको. हालेलुया. प्रभू दुसरं उदाहरण देतो एका राजाचं. अथवा असा 31 वचन, अथवा असा राजा कोण आहे की तो दुसऱ्या राजाशी लढाईत सामना करायला जात असता पहिल्यांदा बसून विचार करीत नाही. प्रभूचं शिष्य होणं म्हणजे काय? लढाईला लागणं. लढाईला लागलेला माणूस आपल्याच संसारात गुंतत नाही. तर ज्याने त्याला घेतलं त्याला संतोष व्हावं, नाही का? म्हणून तो लढाई करतो. आपण कोण आहोत? हालेलुया. आपण लढाई करण्यासाठी त्याचे सरदार आहोत, त्याचे राजे आहोत. आपल्याला कशाला बोलवलंय? लढाई करण्यासाठी. कोणाशी? मग आता प्रभू सांगतो, असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाशी लढाईत सामना करायला जात असता पहिल्याने बसून विचार करीत नाही. प्रभू सांगतो, घाई नको करू. माझा शिष्य व्हायला पाहतोस, बाप्तिस्मा घ्यायला पाहतोस, घाई नको करू. बस पहिला विचार कर. ह्या सगळ्या अटी आहेत त्या तुला पूर्ण करता येतील का? आज तू हो म्हणतो, पण उद्या आई रडेल, उद्या बायको रडेल,
उद्या समाज तुला वाईट टाकेल, उद्या तुझी निंदा होईल, तुझा अपमान होईल माझ्या नावासाठी, तेव्हा तू सोडून देशील की मला धरून ठेवशील? आज विचार कर की सैतान एवढे त्याचे दूत आहेत, त्याच्याबरोबर तुला भांडायचं आहे? तो येत आहे ना राजा दुसरा, या जगाचा अधिपती. हां, किती आहेत त्याच्याजवळ? हालेलुया. मला भांडवेल का? मला भांडवेल का? माझ्याने त्याच्याशी युद्ध करवेल का? पहिला विचार कर, मग निर्णय घे. दुसऱ्या राजाशी लढाईत सामना करायला जात असता पहिल्यांदा बसून विचार करीत नाही की जो 20,000 घेऊन आपल्यावर येत आहे त्याच्याशी आपल्याने 10,000 घेऊन भिडवेल काय? मला शेवटपर्यंत भांडायचंय, लढायचंय, माझ्याने लढवेल काय? हो, लढवेल, फक्त मला त्याला राहू द्यावं लागेल. कारण माझ्यात जो आहे तो जगात आहे त्यापेक्षा बस. जर मी त्याला रोज भरून घेतलं तर माझ्याने भिडवेल. मला रोज मरावं लागेल, पण त्याला भरण्यासाठी मला मरावं लागेल. मी जगतो तर तो बाहेर निघतो, मी मरतो तर तो मध्ये येतो. त्यासाठी पौल म्हणतो, मी सर्वदा ख्रिस्त येशूचे मरण माझ्या शरीरात वागवतो, जेणेकरून त्याचं जीवन माझ्या शरीरात प्रकट व्हावं. रोज, मी सर्वदा, एक दिवस नाही, कधी, सर्वदा मला लढावं लागतं. मी रोज मरतो. पौल म्हणतो मी रोज मरतो. मी श्वापदांची लढाई केली. श्वापदांची म्हणजे कोणाशी? सैतानाशी. हालेलुया. होईल का? जे पाहिजे ते घ्यावं लागेल. ह्या मोजामध्ये प्रभूला भरावं लागेल रोज. तीच आहे प्रार्थना. प्रार्थना म्हणजे मागणं नाही, तर प्रभूला भरून घेणं. येशू ख्रिस्त रोज सकाळी कुठे जात होता? डोंगरावर, सूर्योदयाच्या पूर्वी. कशासाठी? काय करत होता प्रार्थना? मला भर. मी जसा बापामध्ये एक आहे तसे तुम्ही माझ्यामध्ये एक व्हा, माझ्यात एक व्हा. शेवटची पण त्याने प्रार्थना तीच केली ना. जसा मी पित्यामध्ये एक आहे तसे तुम्ही माझ्यामध्ये एक व्हा. माझ्यात असल्याशिवाय तुम्हाला काहीच करवत नाही. मी तुम्हामध्ये राहीन, तुम्ही माझ्यामध्ये राहा. माझ्यात असल्याशिवाय तुम्हाला फळ देवत नाही. माझ्यात असल्याशिवाय तुम्हाला काहीच करवत नाही. आपल्याला भिडवेल का त्याच्याशिवाय? प्रभू सहित, प्रभू बरोबरच आपल्याला ते करायचं आहे. आमेन. पण हिशोब करावा लागेल. मला जमेल का? मला खूप गोष्टी सोडाव्या लागतील. कधी कधी जमीन सोडावी लागेल, सोनं सोडावं लागेल ना, जायदाद सोडावी लागेल, 7-12वरचं नाव सोडावं लागेल, नोकरी सोडावी लागेल. SC ST काढून टाकतील माझं. हिशोब कर, जमेल का? तो सांगतो मी तुला सोडणार नाही. तू माझ्यासाठी सोडलंस ना, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. मी तुझ्या बरोबर असेन, मी तुला पुरेसा असेन. त्यासाठी प्रभू म्हणतो, ज्याने माझ्यासाठी शेते, दारे, घरे, बायका, मुलं सोडली आहेत, त्यांना ह्या काळी आणि पुढील काळी पुष्कळपट मिळेल. मिळेलच मिळेल. प्रभू कधी फुकट घेत नाही हो. प्रभूसाठी केलेले श्रम व्यर्थ नाहीत. तो भरवून देतो. तुम्ही 1,000 द्या, तो 10,000 तुम्हाला परत देतो. गरीब आहे का आपला प्रभू? हो, राजांचा राजा तुमच्या मध्ये राहतो, मग तुम्ही काय गरीब आहात? किस बात की कमी आहे? हो, सर्वात श्रीमंत लोक आम्ही आहोत हो. आमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये पुरवल्या जातात. आमचं आरोग्य, आमचं धन, आमची भरपुरी, आमची शांती, आमचा आनंद, आमची झोप, आमचं उठणं, आमचं बसणं, आमचा श्वास, आमचं जीवन तोच आहे. आम्ही सर्वात श्रीमंत मनुष्य आहोत, तृप्त मनुष्य आहोत.
यहोवा माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार काहीच नाही. काही म्हणजे काहीच नाही. माझी सर्व गरज तो पुरवतो. पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. माझा मी मारावा लागतो. आहे तयारी की विसरलोत आपण? विसरायचं नाही. हालेलुया. वचन 32, जर नाही तर तो दूर आहे तोच ह्या वकिलांना पाठवून सल्ल्याच्या अटी विचारतो. काय करतो तो? त्याच्याकडे 10,000च आहेत आणि दुसरा जो राजा समोरून येत आहे त्याच्याकडे 20,000 सैन्य आहे. ह्याला माहिती आहे माझ्याकडे एवढी ताकद नाही आहे. हा आधीच त्याचं दूत पाठवतो आणि त्याला तह करण्यास सांगतो ना. सल्ल्याच्या अटी विचारतो की तुला काय पाहिजे नक्की घे. माझ्याकडे नाही आहे एवढी ऐपत, माझं आहे ते पण घेऊन जा. तर त्याप्रमाणे तुमच्यातील जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याच्याने माझा शिष्य होवत. मग आता सर्वस्व म्हणजे काय आलं त्याच्यामध्ये? हा, सर्वस्व म्हणजे काय? काय? सर्वच. बापरे, आपण खूप कमी पडतो ना आणि म्हणतो आम्ही प्रभूचे शिष्य आहोत. आपल्याला झेपेल का तेवढं? आपण सर्व कमी आहोत. पण विचार करायचा, प्रभू मी तुला कशासाठी घेतले? तू मला सर्व दिलं, अधिकार दिला, पुत्र होण्याचा अधिकार दिला, सैतानावरती अधिकार दिला, माझे सर्व गरजा पूर्ण केल्या, मला आरोग्य दिलं, माझं घरदार तू भरलं, मला आशीर्वाद दिले, सर्व काही केलं. पण जे मी तुला द्यायचं ते मी तुला दिलं नाही आहे, माझं सर्वस्व. हालेलुया. आपण वाचू बाप्तिस्म्याबद्दल. रोमकरास पत्र 6वा अध्याय किंवा पहिला प्रेषितांची कृत्यामध्ये बघा बाप्तिस्म्याबद्दल काय लिहिलंय. 2रा अध्याय, प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय, 37 ते 39. पान नंबर 1309. प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय 37 वचन. त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांना आपल्या अंतकरणात टोचणी लागली आणि ते पेत्राला आणि इतर प्रेषितांस म्हणाले, हो भावांनो, आम्ही काय करावे? मग पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुमच्यातील प्रत्येकाने येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा, मग तुम्ही पवित्र आत्म्याचे दान पावाल. कारण ते वचन तुम्हास व तुमच्या मुलाबाळास आणि जे दूर आहे त्या सर्वांस, म्हणजे जितक्यास प्रभू आमचा देव आपल्याकडे बोलावेल तितक्यास दिले आहे. हालेलुया. तेव्हा त्यांनी ते ऐकले, त्यांच्या अंतकरणात त्यांना टोचणी लागली. काय लागली? टोचणी, की आम्ही काहीतरी, आम्हाला कसली तरी कमी आहे, आम्हाला पाहिजे. आम्ही रूढी परंपरेमध्ये आम्ही हे कर ते कर कर्मकांडामध्ये अडकलेलो. परंतु जेव्हा प्रभूची सुवार्ता त्यांना सांगितली गेली, पेत्राने सांगितली, तेव्हा त्यांच्या अंतकरणात काय झालं? त्यांना टोचणी लागली. होय प्रभू, आम्ही काहीतरी कमी आहो, माझ्याकडे काहीतरी कमी आहे, मला देवाचं राज्य पाहिजे. ते पेत्रांना व इतर प्रेषितांस म्हणाले, अहो भावांनो, आम्ही काय करावे? काय म्हणाली लोक? पेत्राला काय म्हणाली? प्रेषितांना, आम्ही आता काय करावं? तू प्रभू येशूविषयी आम्हाला सांगितलंस, पण आता काय करू आता आम्ही? मग पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा. पश्चाताप म्हणजे आपली पाप पदरी घ्या, कबूल करा आणि सोडून द्या. पश्चातापाचा अर्थ काय? आपली पाप पदरी घेणं, की मी केलं आहे, कबूल करणं, तितकंच नाही तर सोडून देणं आणि प्रभूकडे वळणं. 4 गोष्टी आहेत.
नुसतं पश्चाताप करा म्हणजे रडणं नाही. पश्चाताप करणे म्हणजे सॉरी बोलणं नाही. तर काय करायचं? पाप पदरी घ्यायची की मी हे केलं आहे. कबूल करणं की मी हे पाप, ते पाप सांगणं प्रभूला की प्रभू हे पाप मी केलं. सोडून देणं ना, प्रभू नीतिसूत्रात काय लिहिलंय, जो आपली पापे कबूल करतो आणि सोडून देतो त्याला त्याची क्षमा होते. पश्चाताप करणं म्हणजे नुसतं सॉरी बोलणं नाही आहे. कबूल करणं, सोडून देणं, पुन्हा न करणं आणि प्रभूकडे फिरणं, प्रभूच्या अधिक जवळ जाणं. पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुमच्यातील प्रत्येकाने येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा. हालेलुया. कुणाच्या नावाने? मत्तयामध्ये लिहिलेलं आहे, बापाच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात तुमचा बाप्तिस्मा हो, त्यांना बाप्तिस्मा द्या. मग आता कोणतं करायचं? दोन्ही सारखीच आहेत. कारण प्रभू येशूचं नाव हे बापाचंच नाव आहे. हो की नाही? मी माझ्या बापाच्या नावाने आलो, तो म्हणतो. आलो की नाही? आणि सांगतो माझ्या नावाने जो येईल तो पवित्र आत्मा. कोणाच्या नावाने आला पवित्र आत्मा? येशूच्या. मग येशूच्या नावात तिघ आहेत की नाही? मुलं रक्तमासाची होती म्हणून तोही रक्तमासाचा झाला. कोण? सनातन पिता येशू. म्हणजे येशूमध्ये तिन्ही आहेत. बापाचं पण नाव येशूच आहे. येशू म्हणजे यहोवा तारणारा. जसं यहोवा इरे, यहोवा राफा, यहोवा सिदकेनू, यहोवा शालोम, तसं यहोवा तारणारा म्हणजे येशू. मग पवित्र आत्मा आपल्याला तारतो की नाही? येशू आपल्याला तारतो की नाही? बाप आपल्याला तारतो की नाही? हो. मग तिन्ही एकच आहेत. मग तुम्ही येशूच्या नावात, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या, येशू या नावात आपण बाप्तिस्मा देतो. तिघांचं नाव एकच आहे. त्यामुळे भांडण करायचं नाही. हालेलुया. काही शंका आहे? नाही, क्लिअर करेन. आहेत वचनं आहेत. म्हणजे तसं काही नाही आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एकच आहे. यहोवा त्यांचं नाव आहे. यहोवा तारणार आहे त्यांचं नाव आहे. त्यामुळे कन्फ्युजन नाही काही. हां, ओनली जीजसवाल्यांचं कन्फ्युजन असतं. मग बाप्तिस्मा घेतल्यानं काय होईल? तुम्ही पवित्र आत्म्याचे दान पावाल. म्हणजे पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. येशूनं बाप्तिस्मा घेतला तेव्हा काय झालं? पवित्र आत्मा त्याच्यावरती उतरला आणि आकाशातून वाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याच्या ठाई माझा जीव संतुष्ट आहे. कधी? बाप्तिस्मा घेतला तेव्हा. मग जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपण येशूशी करार करतो. तेव्हा बाप म्हणतो, हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याच्या ठाई मी आनंदित आहे. कारण ह्याने जे मी सांगितलं ते केलंय, ह्याने माझी आज्ञा पाळली. हालेलुया. विश्वासाला कृतीची जोड हवी. प्रभूवरती विश्वास आहे पण त्याला अंगीकारणं म्हणजे बाप्तिस्मा घेणं. आमेन. मग तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल. म्हणजे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहायला येईल. आमेन. आहे की नाही? हो. पण त्याला वाढवायचंय. पवित्र आत्मा दिलेला आहे पण त्याला आपण खेद देतो, त्याचा आपण अपमान करतो, त्याला आपण ओळखत नाही. आपण त्याला कधी कधी बोलवतो. मी तुमच्या घरी आलो पाहणी आणि मी तुमच्या ओसरीवर बसलेलो आहे, हां, आणि तुम्ही येतात जातात, कामाला जातात, डोबे घेऊन येतात, डोबे घेऊन जातात, बकऱ्या घेऊन येतात, बकऱ्या घेऊन जातात.
कोंबडीला हाड करतात आणि मी तिथे बसलोय, मला कोण पाणी पण विचारत नाही. तुमच्याकडे पाणी आलोय पण तुम्ही मला पाणी पण विचारत नाही, तुम्ही माझ्याशी बोलत पण नाही, मी असून नसल्यासारखं तुम्ही करता, मग मला काय वाटेल? हां, नाही, मी खिन्न होईल, मला दुःख होईल की मी यांच्या घरी राहायला आलोय आणि हे मला विचारत पण नाही. मग पवित्र आत्म्याला काय वाटतं? हां, पवित्र आत्मा असतो, आपण हाड करतो आपण ठोसे मारतो, हाड मेल्या, फार कुठं. हां, मग पवित्र आत्म्याला काय वाटत असेल? अरे मी ह्याच्याजवळ राहतो, मी मला वाटतं ह्याने माझ्याशी बोलावं, माझ्याजवळ बसावं, मला विचारावं, पण आपण त्याचा अपमान होतो. मी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही मला विचारलं नाही, मला खेद वाटेल, पण माझा अपमान होईल की नाही? मी पुन्हा येईल? नाही. मग काय करायचं? मग रोज रोज मी तुमच्या दाराशी उभा राहीन आणि तुम्ही मला अपमानित कराल, तर मी काय करू? किती वेळा येऊ? मग पवित्र आत्मा आपल्या रोज दाराशी उभा राहतो आणि म्हणतो मला घे, आणि आपण त्याला घेत नाही, त्याचा अपमान करतो. किती वेळ राहील तो? आणि आपण सांगतो पवित्र आत्मा नाही, आजा आजा करतो, आजा. किती वेळा आजा करायचं? एकदाच करा. तुम्ही ज्या गोष्टी मागता त्या तुम्हाला मिळाल्या आहेत, हा विश्वास धरा ना. तुम्ही पवित्र आत्मा मागितला, मिळाला, आहे विश्वास धरला, मिळाला, मग त्याचा अपमान नका करू. पवित्र आत्मा तुम्हाला बाप्तिस्मा मिळतो तेव्हा येतो तुमच्यावर, पण तुम्हाला चेतवून वाढवायचा आहे. काय करायचं आहे? चेतवून, त्याची आग विझवू देऊ नका. काय लिहिलंय? आत्म्याला विझवू नका, त्याच्यावर पाणी नका टाकू. आग पेटलेली असते पण आपण पाणी टाकतो, काय होतं मग? आगीवर पाणी टाकल्यावर काय होईल? सगळी हवा निघून जाते. हालेलुया. बघा आपण किती खिन्न करतो पवित्र आत्म्याला, आणि आपण सांगतो आपण प्रभूचे शिष्य आहोत. कॉलर टाईट करतो, मी प्रभूचा शिष्य आहे. हालेलुया. हे दैनंदिन जीवनातलं आहे की नाही? मी तुम्हाला सांगतो ते काय दैनंदिन जीवनातल्या गोष्टी उपयोगाच्या आहेत की नाही? आपण बोलतो कसे, आपण वागतो कसे, आपण चालतो कसे, हे सगळं त्याच्यावरती आहे. आपण त्याला किती किंमत देतो ह्याच्यावरती आहे. तर तुम्ही पवित्र आत्म्याचे दान पावाल, कारण ते वचन तुम्हास व तुमच्या मुलाबाळास आणि जे दूर आहेत त्या सर्वांस, म्हणजे जितक्यास प्रभू आमचा देव आपणाकडे बोलावील तितक्यास दिले आहे. तुमच्या मुलाबाळास म्हणजे बालकांचा बाप्तिस्मा करायला सांगितलं आहे का? नाही, तुमच्या वंशाला, तुमच्या मुलांच्या मुलांना. तू विश्वास ठेव म्हणजे तुझ्या आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. हालेलुया. तुझ्या घराण्याला, तुझ्या मुलाबाळास म्हणजे तुझ्या वंशाला हे वचन दिलेलं आहे. आमेन. हालेलुया. आपण कमी आहोत का? प्रभूने आपल्याला काय काय दिले बघा ना. बाप्तिस्मा काय आहे पाहू आपण. रोमकरसपत्र 8वा अध्याय. वचन 1 पासून आपण वाचू. यावरून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत, जे देहाप्रमाणे 6वा अध्याय. 6. तर मग आपण काय म्हणावे? कृपा विपुल व्हावी म्हणून आपण पापात राहावे काय? असे न हो. आपण जे पापाला मेलो ते आपण यापुढे त्यात कसं जगावं?
जितके आपण ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा पावलो तितके सर्व त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा पावलो, हे तुम्हाला माहीत नाही काय? हालेलुया. बाप्तिस्मा काय आहे? प्रभूशी एक होणं. काय? प्रभूशी एक होणं, नव्याने जन्मणं, त्याचा आत्मा आपल्यामध्ये घेणं. लग्न होतं तेव्हा काय होतं? वधूचं आणि वराचं ते दोघं एक देह होतात ना. तसं बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपण प्रभूशी एक आत्मा होतो. जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहेत. आहे ना कोरिन्थीकरात वचन. आता मला सांगा, वधू आणि वराचं उद्या लग्न आहे. कधी? उद्या. वराची पुष्कळ संपत्ती आहे. नवरा मुलगा जो आहे त्याचा बाप फार श्रीमंत आहे. एकरोवारी म्हणजे जमीन आहे, किलोवारी सोनं आहे, 10-15 गाड्या आहेत, एवढी संपत्ती आहे आणि तो मुलगा एकटाच आहे. आदल्या समजा तो मुलगा उद्या लग्न आहे, आज तो मुलगा मेला, तर त्या मुलीला, त्या वधूला त्याची संपत्ती मिळेल का? नाही ना. कायद्यानं नाही मिळणार का? हो, लग्न ठरलेलं, सोयरीक झालेली ना, पण लग्न नाही झालं. लग्न काय आहे? करार आहे. मग बाप्तिस्मा काय आहे? मग येशू किती श्रीमंत आहे, किती आरोग्य आहे त्याच्याकडे, किती आशीर्वाद आहेत. मग मी त्याला घेतलंच नाही, आमचं लग्न झालंच नाही, बाप्तिस्मा घेतलाच नाही, मग त्याचं मला कसं मिळणार? कायद्यानुसार मिळेल का? नाही. मग काय करावं लागेल? त्याचं ते माझं आणि माझं ते त्याचं होण्यासाठी काय करावं लागेल? बाप्तिस्मा. त्याच्याशी एक होणं. ज्या बाप्तिस्म्याच्या द्वारे आपल्याला त्याचं जीवन मिळतं, त्याचं वतन मिळतं, त्याचे आशीर्वाद मिळतात, त्याचं आरोग्य मिळतं, सर्व काही मिळतं. पण त्याच्याशी एक राहिलं तर लग्न मोडायचं नाही, आता मदत सोडून द्यायचं नाही. तसं नाही होत. मी येशूची लग्न केलं, मी त्याच्याशीच जडून राहणार. मी दुसऱ्याशी जाणार नाही डोला रे काही लाईन दोरा मारायला. लाईन दोरा मारतात की नाही? नाही मारायचा. मी प्रभूशीच जडून राहीन. हालेलुया. कितीपर्यंत लग्न, कितीपर्यंत पुरतं? कोणतरी एक मेलं पाहिजे ना. जोपर्यंत दोघं जिवंत आहेत तोपर्यंत करार कायम आहे. परंतु कोणीतरी एक मेला तर करार मोडतो, मोकळी होते किंवा मोकळा होतो. प्रभू मरणार नाही. हालेलुया. आणि मी मरेन तेव्हा तोही मी त्याच्याबरोबरच असेन. माझा करार मोडणारा नाही आहे, सर्वकाळचा करार आहे. मी मेलो तरी जिवंत असेल. हालेलुया. तो आहे करार, बाप्तिस्मा. त्यामुळे जाणून बुजून घ्यायचा, नुसतं घ्यायचा. ह्याने सांगितलं त्यानं सांगितलं नाही, माझी पूर्ण खात्री असली पाहिजे. आम्ही कोणाला जबरदस्ती करत नाही. प्रभू कोणाला जबरदस्ती करत नाही. घे नाही तर तुला उद्या बघतो. नाही, प्रभू कोणाशी कॉलर धरायला नाही आला. तर म्हणतो ज्याला जो कोणी माझ्या मागे यायला इच्छितो त्याने घ्यावा. पण पहिले हिशोब करावा. तू कशासाठी घेतोय, कुणासाठी घेतोय, तुला काय हवंय. इथे बघा, तर आपण काय म्हणावे? कृपा विपुल व्हावी म्हणून आपण पापात राहावे काय? प्रभू मला क्षमा करतो म्हणून मी पाप करत राहावं काय? प्रभू मला क्षमा करतो म्हणून मी पाप करत राहावं काय, पापात राहावं काय? असे न होवो. पौल सांगतो
तसं नाही. तुम्ही बाप्तिस्मा अशासाठी घेता की तुम्ही पाप करू नये, कारण तुम्ही प्रभूशी एक झालेला आहात. तर आपण जे पापाला मेलो, बाप्तिस्मा घेतला तेव्हा आपण कशाला मेलो? पापाला. काय मारलं गेलं? पाप. तो जुना मनुष्य त्याच्या कृत्यासहित काढून टाकलेला आहे, मेलेला आहे. आणि तो जुना मनुष्य जो पाप करायला लावत होता त्याला आपण शिकवू शकत नाही, त्याला आपण रिपेअर करू शकत नाही, त्याला आपण शाळेमध्ये नेऊन त्याला थिओलॉजी काय शिकवू शकत नाही, सेमिनरीमध्ये नेऊन त्याला पवित्रशास्त्र शिकवू शकत नाही. जुन्या मनुष्याची तेवढी कॅपॅसिटी नाही. जुना मनुष्य मरायच्याच लायकीचा आहे, तो रिपेअरिंगच्या लायकीचा नाही. नाही तर त्याला रिपेअर करून वापरला असता ना प्रभूने. प्रभू आपल्याला रिपेअर नाही करत, प्रभू आपल्याला नवीन करतो. ओव्हरऑइलिंग नाही, कम्प्लीट चेंज. गाडी बदल, जुनी गाडी द्या, नवीन गाडी घ्या. जुन्या गाडीवर नवी गाडी फ्री. हां, पण जुनी गाडी दिली पाहिजे. जुनी पण पाहिजे, नवी पण पाहिजे, नाही होणार. काय बाप्तिस्मा तो आहे, जुनं द्यायचं, नवीन घ्यायचं. फुकट आहे. किंमत काय आहे? जुना मेला पाहिजे, ती किंमत मोजावी लागेल. तो मेला नाही तर काही उपयोगाचं नाही. तर आपण जे पापाला मेलो, तर आपण यापुढे त्यात कसे जगावे? जितके आपण ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा पावलो, तितके सर्व त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा पावलो. बाप्तिस्मा म्हणजे काय? बाप्तिस्मा शब्द ग्रीक शब्दामध्ये बॅप्टायझो म्हणजे एक होणं, डुंबणं. डुंबणं, पाण्यात कसे डुंबणं होतं ना, पाण्यात गेल्यावरती आपण ओले चिंब होतो ना. असा कोणता अवयव राहतो आपल्या शरीरावर की जो पाण्याने भिजत नाही? सर्व अंग ओलं चिंब होतं, म्हणजे डुंबतो. त्याला म्हणतात बाप्तिस्मा. एक होणं. पाण्याशी माझं त्वचा, माझे शरीर एक होतं. स्पंज, स्पंज माहिती आहे ना? पाण्यात बुडवला तर पाणी त्याच्यामध्ये आणि स्पंज पाण्यामध्ये एक होतात ना. तसं आपण प्रभूमध्ये, मी प्रभूमध्ये, प्रभू माझ्यामध्ये एक. अलग करू शकत नाही कोण. जे देवानं जोडलं आहे ते माणसानं कोणच सोडू शकत नाही. मला मी तोडलं तर मला नांदायचं नाही. मग नाही नांदायचं, प्रभू सांगतो जा. हालेलुया. पण तसं करायचं नाही. ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा पावलो, तितके सर्व त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा पावलो. हे तुम्हाला माहीत नाही काय? जेव्हा तो मेला तेव्हा तो नाही तर मी त्याच्यामध्ये मेलेलो. तुम्ही जेव्हा प्रभूला वधस्तंभावरती पाहता ना, तेव्हा तुम्ही होता. त्याच्याबरोबर कोण होतं? तुम्ही होता. डोक्यावरती मुकुट कोणाचा होता? मी त्याच्याशी एक होतो, माझाही होता. मी त्याच्याबरोबर एक झालेलो. हालेलुया. त्याच्या मरणाशी आपण एक झालो. माझा जुना मनुष्य त्याच्यामध्ये होता. माझं पाप त्याच्यावरती ठेवलेलं होतं. माझे शाप त्याच्यावरती ठेवलेले होते. माझे आजार त्याच्यावरती ठेवलेले होते. आणि त्याला बसलेल्या मारांच्या वळांनी मला आरोग्य मिळालेलं आहे. माझं मरण त्याच्यावरती होतं. मी त्याच्या मरणाशी एक झालो. माझा नरक त्यानं सोसला, त्याच्या नरकाबरोबर मी होतो. तसं त्याच्या पुनरुत्थानाबरोबरही मी एक झालो. त्याच्या मरणाशी एक झालो. बघा पुढे वचन 4. तर आपण बाप्तिस्म्याकडून त्याच्याबरोबर मरणात पुरले गेलो. काय केलं? पहिले मेलो. मेलो नाही तर पुरलं जातील का? मोढा पुरतात, जिवंत माणसाला पुरत नाही. मेल्याशिवाय पुरले जाणार. मला जुना मनुष्य मेला पाहिजे.
तर माझा नवीन मनुष्य जिवंत होईल. अशासाठी की जसा ख्रिस्त बापाच्या महिम्याने मेलेल्यांमधून उठवला गेला, तसे आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावे. जुनं ते होऊन गेलं, सर्व नवीन झालं आहे. जुनी गाडी बदलली, खटारा. अभी मुझे क्या मिला? थार. थार पाहिजे का? माहिती आहे ना थार? पाहिजे का? ओही थारपेक्षा जास्त मजबूत आहे हो. काय प्रभूची गाडी किती मजबूत असेल? असेल की नाही? आहेत की नाही मजबूत? बघा माझ्याकडे. हालेलुया. पण कधी होईल सर मी मनानं त्याच्याशी एक झालो तर, मी त्याला रोज भरून घेतलं तर, त्याचं ते माझं, माझं ते त्याचं, मेलो तरी बेहतर. हालेलुया. तर तो उठवला गेला तसे आपण नवीनपणाच्या जीवनात, जुनं ते होऊन गेलं, सर्व नवीन झालं. जुनं जीवनात चालायचं नाही, पहिल्याप्रमाणे चालायचं नाही, तर नवीन प्रकारे देवाच्या वचनानुसार चालायचं. त्याला आवडतं असं चालायचं. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, जर आपण त्याच्या मरणाशी संयुक्त झालो, बाप्तिस्मा घेतला, तसं त्याच्या पुनरुत्थानाच्या रूपातही संयुक्त होऊ. मेल्यानंतर नाही, इथे मेल्यानंतर उठणार आहे तर ठीक आहे, पण इथे नवीन झालं आहे. यापुढे जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे ती नवीन उत्पत्ती आहे. जुनं ते होऊन गेलं, जुनं ते होऊन गेलं. किती? सर्व नवीन झालं आहे म्हटलंय. 2 कोरिंथीकर 5:17 काय वाचा आणि पुन्हा इथे या. 2 कोरिंथीकर 5:17 काय लिहिलंय? यामुळे जो कोणी ख्रिस्त येशूमध्ये आहे ती नवीन उत्पत्ती आहे. जुनी उत्पत्ती कोणाची होती? आदामाची होती. नवीन उत्पत्ती शेवटला आदाम ख्रिस्त याची आहे. यास्तव जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. सर्व काही नवीन झाले आहे. पण मला माहीत पाहिजे सर्व काही नवीन झालं आहे. मला नवीन शरीर दिलेलं आहे, मला नवीन आत्मा दिलेला आहे, मला नवीन हृदय दिलेलं आहे. प्रभू म्हणाला ना, मी नवीन करार करीन. मी त्यांचं दगडाचं हृदय काढून घेईन, पाषाण रूप काढून घेईन, त्यांना मांसमय हृदय देईन. मी माझे नियम त्यावरती लिहीन आणि ते माझ्या नियमात चालतील असे मी करीन. मी आत्मा त्यांच्यावरती ओतून देईन, मी माझा आत्मा त्यांच्यामध्ये घालीन. आहे ना नवीन करार. त्यामुळे जुनेपणाने नाही तर आत्म्याच्या नवीनपणाने सेवा करायची. वचन 6, आपण हे जाणतो की आपला जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभी दिला गेला 2000 वर्षापूर्वी, यासाठी की पापाचे शरीर नष्ट व्हावे. कशासाठी मेला तो? माझं पापाचं शरीर नष्ट व्हावं, माझा जुना मनुष्य नष्ट व्हावा. म्हणजे आपण यापुढे पापाच्या दास्यात राहू नये, पापानं माझ्यावरती दास्य करू नये. तर मी पापावरती आणि शैतानावरती अधिकार करावा, जसा ख्रिस्त येशूने अधिकार केला. त्यानं मरणावरती, शैतानावरती अधिकार केला की नाही? त्यानं तो अधिकार आपल्याला दिला की नाही? तो माझ्यामध्ये राहतो, तुमच्यामध्ये राहतो, तुम्हीही तो करावा. कारण जो मेला तो पापापासून सुटून न्यायी ठरवलेला आहे. आपण कोण ठरवलेले आहोत? आपण पापी आहोत की न्यायी आहोत? काय वाटतं तुम्हाला? बोला. मन काय सांगतं? पापी आहोत ना. देव काय सांगतो? नाही आहे. ऐकायचं कोणाचं? पण तसं राहायला लागेल. माझ्या मनाचं रूपांतर व्हायला लागेल. तुमच्या मनाचं नवीकरण होऊ द्या. देव काय सांगतो ते ऐका, शरीर काय सांगतो ते नका ऐकू. देव काय सांगतो ते ऐकलं तर तुम्ही न्यायी ठराल, शरीर काय सांगतो ते तुम्ही पाप कराल. हालेलुया. आणि 8 वचन 8, आणि आपण ख्रिस्ताबरोबर जर मेलो तर आपण त्याच्याबरोबर जिवंतही राहू, इथेही आणि तिथेही. असा आपण विश्वास धरतो का? की सोडून दिलाय? मेल्यानंतर कुठे जाणार माहित नाही. विश्वास दिलाय.
विश्वास धरतो. प्रभू पौल म्हणतो की आपण इथे मेलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत राहू. इतका भरोसा कोणी ते कोणत्या धर्मानं दिला सांगा हो? किती लक्ष कोटी जन्म घ्यावे लागतात मोक्षासाठी? 84 कोटी योनीतून जन्म घ्यावा लागतो. माहिती आहे का 84 कोटी किती आहेत? किती शून्य आहे तो? 84 वरती किती शून्य म्हणजे 84 कोटी? हां, लक्ष. 84 लक्ष कमी झाले. हां, 84 लक्ष. आपल्याला 2-3 होणार नाही तर 84 लक्ष कुठे करणार? एकच होत नाही तर. हालेलुया. पण प्रभूने आपल्याला म्हटले, जो माझ्यावरती विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल. देवानं माणसावरती एवढी प्रीती केली, जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलते एका पुत्राला पाठवलं. जो त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, नरकात नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. जो विश्वास ठेवतो, जो बाप्तिस्मा घेतो, त्याला अंगीकारतो, त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्व काळचं जीवन प्राप्त व्हावं, इथेही आणि मेल्यावरही. वचन 9, आपण जाणतो की ख्रिस्त मेलेल्यांतून उठवलेला आहे, म्हणून तो यापुढे आणखी मरत नाही. मग तो मरत नाही, मग आपणही मरत नाही. त्याच्याशी एक झाल्याशिवाय आपण कसे मरू? त्याच्याशी एक झालो तर आपण मरणार नाही. पण मला रोज करार पाळावा लागेल ना. असंच होईल का? रोज मला त्याला भरून घ्यावं लागेल की नाही? मला रोज मरावं लागेल की नाही? मला रोज आत्म्यानं भरून घ्यावं लागेल की नाही? मला रोज प्रभूच्या मागे चालावं लागेल की नाही? मला स्वतःला रोज नाकारावं लागेल की नाही? रोज. एक दिवस नाही, सोमवारी नाही, मंगळवारी नाही, सर्व दिवस रोज नाकार. तर त्यावरती पुन्हा मरण सत्ता चालवत नाही, कारण तो मेला तो पापाला एकदाच मेला, पण तो जगतो तो देवाला जगतो. आता आपण कोणाला जगतो? देवाला. कोणासाठी सोडलं आपल्याला? देवासाठी. कोणासाठी जगतो? देवासाठी. प्रभू तू ठेवलंस तर राहीन, तू घेतलंस तर चला. हालेलुया. तसेच तुम्हीही आपणास ख्रिस्त येशूमध्ये पापाला मेलेले पण देवाला जिवंत असलेले असे माना. माना. पहिले जानो बाद में मानो. जानेंगे नहीं तो मानेंगे कैसे? क्या? मी जाणलंच नाही मी ख्रिस्ताशी एक झालोय तर मानणार कसं? मी जाणलं, मी वचन वाचेन आहे, मी प्रभूशी एक झालेलो आहे, बाप्तिस्म्याशी मी त्याच्याशी करार केला, मी त्याच्याशी एक झालो, जुनं ते होऊन गेलं, सर्व नवीन झालं. माझं मरण त्यानं घेतलं, त्याचं जीवन त्यानं मला दिलं. माझे आजार त्याने घेतले, त्याचं आरोग्य मला दिलं. माझी गरिबी त्यानं घेतली, त्याचे आशीर्वाद मला दिले. माझे पाप त्याने घेतले, त्याचं नाही पण मला दिलं. माझं देवापासून झालेलं दूर पण त्यानं घेतलं, तो टाकलेला होता जेणेकरून माझा देवाशी समेट व्हावा. ते वधस्तंभावरती त्यानं जे केलं ते आपण बाप्तिस्म्याच्या रूपाने त्याच्याशी एक होऊन घेतो. हालेलुया. तर असे माना. बघा 19 पासून आपण वाचू, एवढं वेळ नाही आपल्याकडे. 19 वाजू, 19 ते 23. मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे माणसाच्या रीतीप्रमाणे बोलतो. कारण जसे तुम्ही आपले अवयव अन्याय करण्याकरिता अशुद्धपणाला व अन्यायाला दास असे सादर करून दिले होते, तसे आता आपले अवयव पवित्रेपणाकरिता न्यायीपणाला दास असे सादर करून द्या. हालेलुया. हा मोजा कोणाला दिलेला? पहिला पाप करायला शैतानाला दिलेला. घे बाबा, वापर मला, जो होना है होने दो, हाँ? जो डालना है डालो, जो करना है करो, जो देखना है देखो, जो सुनना है सुनो, जो बोलना है बोलो. माझी जीभ कुणाला दिलेली? ये बाबा, वापर मला. हां, आपले अवयव कुणाला दिलेले? पहिले कुणाला दिलेले? शैतानाला वापरण्यासाठी दिलेले. पण आता बघा,
मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे माणसांच्या रीतीप्रमाणे बोलतो, कारण जसे तुम्ही आपले अवयव अन्याय करण्याकरता अशुद्धपणाला व अन्यायाला दास असे सादर करून दिलेले. कोणाचे दास होतो आपण? अशुद्धपणाचे, पापाचे. जो पाप करतो तो पापाचा दास आहे. सैतानाला दिलेलं आपलं शरीर वापरण्यासाठी. तसंच आता काय करा, आपले अवयव पवित्रीपणा करता न्यायीपणाला दास असे करून द्या. जसं पाप आपण करायला मजा येत होती ना, तसं आता न्यायीपण करायला मजा आली पाहिजे. हालेलुया. चांगलं करायला मजा आली पाहिजे, चांगलं बोलायला मजा आली पाहिजे, चांगलं बघायला मजा आली पाहिजे. हालेलुया. वचन 20, कारण तुम्ही पापाचे दास होतो की नाही? आपण सर्व पापाचे दास आनंदाने करत होतो ना, मजा येत होती ना. तेव्हा तुम्ही न्यायीपणापासून मोकळे होता. तेव्हा प्रभूशी आपल्याशी काय लेणं देणं नव्हतं ना. प्रभूला जाणत होतो का? नाही. परंतु प्रभूचं वचन सांगतो, अज्ञानाच्या काळाकडे देवानं कानाडोळा केला, परंतु आज सर्वांना तो सांगतो पश्चाताप करा. अज्ञान होता आपल्याला, त्या अज्ञानाच्या काळाकडे देवानं कानाडोळा केला. असू दे, डोळे फिरवले त्याने, करू दे. त्याला माहीत नाही म्हणून तो करतोय. पण आता मला माहीत आहे. मग आता देव कानाडोळा करतो का? नाही. तो आपल्याकडे अपेक्षेने पाहतो की ह्याला मी माझा मुलगा केलेला आहे, ह्याला मी माझं पवित्रता न्यायी पण दिलेला आहे. हा काय करतो? पुन्हा आपल्याला त्या पापाच्या अधीन करतो की पुन्हा आता न्यायीपणाच्या अधीन करतो? हालेलुया. तर ज्या विषयी आता तुम्हास लाज वाटते त्या गोष्टीपासून त्यावेळी तुम्हास काय फळ मिळत असे? आता बरं वाटतं का? जुन्या गोष्टी आठवून काय वाटते? फार घाण ना, की मजा येते? लसूण बरे वाटतात का? सुकी मासळी मस्त होती, इस्रायलाच्या सारखं. सुकी मासळी, लसूण, टरबूज, काय काय दुसरं, मटण, कांदे. मस्त वाटतं? नाही ना? घाण वाटतं की नाही? घाण वाटलं तर जिंकलो, मस्त वाटत असेल तर नाही, काहीतरी गडबड आहे. हालेलुया. तर त्यापासून आपल्याला काय फळ मिळत असे? कारण त्या गोष्टीचा शेवट तर मरण आहे. त्या गोष्टी ज्या आपण केल्या, ज्याची आपल्याला आज लाज वाटते, त्या त्या गोष्टींचा शेवट मरण आहे. मरण. मी मेलो तर डायरेक्ट नरकात गेलो असतो. त्यावेळेला जर प्रभूला मी घेतलं नसतं त्या काळी आणि मेलो असतो तर कुठे गेलो असतो? नरकात. किती वेळ? सर्व काळ. सर्व काळ म्हणजे आपण नुसतं बोलतो, पण त्याचा अनुभव आपल्याला कळत नाही. सर्व काळ म्हणजे किती? न संपणारं हजारो 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 कोटी वर्ष. मग तेवढ्यातनं आपल्याला प्रभूनं वाचवलंय. किती आभारी असलं पाहिजे. इथे मला काय मिळो न मिळो, तिथे मला मिळणार आहे. इथे मला सर्वस्व सोडावं लागलं तरी चालेल, मला तिकडे भरपूर आहे. माझ्या वतन मोजणीच्या दोऱ्या रम्य ठिकाणी पडलेल्या आहेत. मला वतन आहे, दोऱ्या रम्य ठिकाणी पडलेल्या आहेत. किती आहे माझी तिकडे? इथे कमावी लागेल. मी जितकं दिलेलं आहे ना, तितकं मला मिळणार, त्याच्यात पटीनं मिळणार. हालेलुया. किती देऊ शकता आपण प्रभूला? सर्वस्व देणार. हालेलुया. वचन 22, तर पण आपण आता तुम्ही पापापासून मुक्त केलेले असता, देवाचे दास झालेले असता, तुम्हाला तुमचे फळ पवित्रीकरणाकरता मिळत आहे आणि त्याचा शेवट तर सर्व काळचे जीवन आहे. जर आपलं शरीर प्रभूला वापरण्याकरता, न्यायीपण करण्याकरता, चांगलं करण्याकरता, फळ देण्याकरता आपलं शरीर त्याला दिलं, तर त्याचा शेवट सर्व काळचं जीवन आहे. त्यामुळे रोमकरास पत्रात 12व्या अध्यायात पौल लिहितो, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला आवडता यज्ञ अशी सादर करा. ही तुमची आत्मिक सेवा आहे, आत्मिक आराधना आहे.
प्रभूशी एक होणं ही आराधना. स्तुती वेगळी, भक्ती वेगळी, आत्मिक आराधना, भक्ती. आणि प्रभू खरेपणात आणि आत्म्यात जे भक्ती करतात त्यांना शोधत आहे. जे आपलं शरीर त्याला पूर्ण देतात त्याला शोधत आहे. मला कोणाचं शरीर मिळेल? सैतान शोधतो ना शरीर. भटकती आत्मा, भटकती आत्मा शोधतं की नाही शरीर? मग प्रभूही शोधतो शरीर. मला संपूर्ण शरीर कोण देईल? मला डोळे कोण देईल? मला हात कोण देईल? ज्याच्या मी हात ठेवल्याने बरं होतील लोक, ज्याच्याने बोलण्याने लोकांना तारण मिळेल. कोण देईल मला शरीर? द्याल का? बाकी नाही, प्रभूला शरीर हवंय. बाकी गोष्टी नंतर. जे आपल्याला द्यायचं आहे ते आपण देत नाही. काय पाहिजे प्रभूला? नाहीपणाचे दास, माझं शरीर. हालेलुया. वचन 23, कारण पापाची मजुरी मरण आहे. मरण म्हणजे सर्व आलं त्याच्यात. पाप आलं, शाप आले, आजार आले, मरण आलं आणि नरक आला. लिस्ट आहे ना, एका मागून एक. पाप, पहिलं काय? पाप, मग शाप, मग आजार, मग मरण, मग नरक. प्रभूने सगळं घेतलं नाही? घेतलं नाही प्रभूनं? पाप नाही घेतले, शाप नाही घेतले, आजार नाही घेतलं, मरण नाही घेतलं, नरक नाही घेतलं. किती उपकार केलेत बघा. त्याला काय पाहिजे? हा मोजा वापरण्यासाठी पाहिजे. तो म्हणतो मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. जर तू माझी वाणी ऐकशील आणि दार उघडशील तर मी आत येईन, मी तुझ्याबरोबर राहीन, मी तुझ्याबरोबर जेवीन आणि तू माझ्याबरोबर जेवशील. आणि ज्याप्रमाणे मी जिंकलो त्याप्रमाणे जो जिंकेल त्याला मी माझ्या बाजूला बसण्याचा अधिकार देईन. बापरे, काय पाहिजे प्रभूला? माझं शरीर, मंदिर. आपण त्याचं कोण आहोत? मंदिर आहोत. चालतं फिरतं मंदिर. कसलं मंदिर? साधं मंदिर नाही, चालतं फिरतं. त्याची समक्षता घेऊन जाणारं मंदिर. लोकांना वाटलं पाहिजे हा देवाचा माणूस आहे. भूतं घाबरली पाहिजेत. हालेलुया. घाबरतील का आजपासून? नक्की. तर जिंकलो. आपण भूतांना घाबरलो तर आपण हरलो. देऊया, सांगूया प्रभूला, प्रभू आज मी माझ्या शिष्यत्वाची उजळणी करतो, बाप्तिस्माची उजळणी करतो, मी केलेल्या कराराची उजळणी करतो की मी तुला कसं घेतलं. आज माझं शरीर मी तुला देतो, पुन्हा देतो. बापा माझं शरीर वापर. माझ्या डोळ्यांचा, माझ्या मुखाचा, माझ्या कानाचा, माझ्या हातांचा, माझ्या पायांचा, माझ्या विचारांचा, माझ्या हृदयाचा तू ताबा घे. कारण तू माझा प्रभू आहेस, तू माझ्या सर्वस्वाचा प्रभू आहेस. असं कोणतीही गोष्ट माझी नाही जी मला तुझ्यापासून मिळालेली नाही. माझं सर्व काही, माझा अणू, माझा रेणू, माझं ज्ञान हे तुझ्यापासून मला मिळालेलं आहे. तुझ्याविना मी काहीच नाही. माझा ताबा घे. खरं प्रार्थना.